हॅलो फ्रेंड्स, मी सिद्धेश दळवी स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल डिवाइन क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहोत एस पीमधला सेकंड चॅप्टर सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फंड. ह्याचा आपण पार्ट 1 बघितला होता, ज्यामध्ये आपण ओन कॅपिटल बघितले होते. आज आपण बॉरोड कॅपिटल बघणार आहोत. बॉरोड कॅपिटलमध्ये एक प्रकारचं लोन झालं. ओके, तर बॉरोड कॅपिटलमध्ये सर्वात पहिला येतो तो डिबेंचर्स. The word debenture comes from the Latin word debere, means debt. It is an instrument for raising long-term capital to company. आता डिबेंचर हा वर्ड आला लॅटिन वर्ड डिबेअर म्हणजे त्याचा अर्थ होतो डेट म्हणजे कर्ज. आता लॉंग टर्म जर कर्ज काढायचं असेल, लॉंग टर्मचा फंड पाहिजे असेल कंपनीला, तर कंपनी डिबेंचर इश्यू करते. आता आपण फीचर ऑफ डिबेंचर बघणार आहोत. डिबेंचरचे फीचर्स काय आहेत ते सर्वात पहिल्यांदा स्टेटस. आता डिबेंचर हे क्रेडिटर आहेत आपली कंपनी, ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे डिबेंचर होल्डर एक क्रेडिटर आहे आपल्या कंपनीसाठी. इंटरेस्ट, ओके, जेवढे पण आपण बॉरोड कॅपिटल बघणार आहोत त्यांना इन रिटर्न कंपनी इंटरेस्ट पेमेंट करते. डिबेंचर होल्डरला फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट मिळतं. प्रायोरिटी टू रिपेमेंट. डिबेंचर होल्डरला प्रायोरिटी दिली जाते रिपेमेंट करण्यामध्ये. अश्युरन्स ऑफ रिपेमेंट. आता डिबेंचर होल्डर हे लॉंग टर्मसाठी घेतलेले असतात, त्यामुळे त्यांना अश्युरन्स दिलं जातं त्यांच्या रिपेमेंटविषयी. वोटिंग राईट. डिबेंचर होल्डरला नॉर्मल वोटिंग राईट्स नाही मिळत, तो वोटिंग नाही करत. सिक्युरिटी. आता डिबेंचर होल्डरला सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. याचा अर्थ काय, जर त्यांचं लोन कंपनीने प्रॉफिट नाही केलं किंवा लोन पेमेंट करणारी कंपनीकडे पैसे नसले, तर काही असेट विकून कंपनी त्यानं डिबेंचर होल्डरला रिपेमेंट करू शकेल. ह्या प्रकारची सिक्युरिटी दिली जाते. तर टाईप ऑफ डिबेंचर बघू. तर सर्वात पहिले आता आपण सिक्युअर डिबेंचर, अनसिक्युअर डिबेंचर. सिक्युअर डिबेंचर are secured by some charge on asset or property of the company. आता बघितलं सिक्युरिटी दिली जाते, सिक्युअर केलं जातं. काही डिबेंचर इश्यूज करताना त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला ह्या असेटची म्हणजे कंपनीचे काही मशिनरी असेल, बिल्डिंग असेल, यांच्या अगेन्स्ट सिक्युरिटी दिली जाते. याचा अर्थ काय, जर उद्या कंपनी प्रॉफिट नाही करू शकली तर त्या सिक्युअर डिबेंचरला ती मशिनरी किंवा तो असेट विकून पैसे पेमेंट केले जातील. Unsecured debenture not secured by any charge against the asset of the company. Unsecured debentureला कोणत्याही चार्जेस किंवा कोणतीही सिक्युरिटी दिली जात नाही. रिडीमेबल अँड इरिडीमेबल प्रेफरन्शियल डिबेंचर शेअर. द अमाऊंट ऑफ इज रिडीमेबल जे डिबेंचर असतात, द अमाऊंट ऑफ इज रिपेबल ॲट द एक्सपायरी ऑफ द स्पेसिफिक पिरियड. रिडीमेबल डिबेंचर असतात ते त्यांचा स्पेसिफिक पिरियड असतो, त्या पिरियडनंतर त्यांना रिडीम म्हणजे रिपेमेंट केलं जातं. आणि इरिडीमेबल डिबेंचर शेअरला डायरेक्ट बाइंडिंग ऑफ द कंपनी जे होते, कंपनी जेव्हा बंद होते तेव्हाच त्यांचं पेमेंट केलं जातं. पण ॲक्च्युअल बघायला गेलं तर इरिडीमेबल डिबेंचर आता इश्यू केले जात नाही ॲज पर कंपनी लॉ. रजिस्टर अँड बॅरर डिबेंचर. Registered debenture are recorded in the register of debenture. The detail recorded in respect of name, address of the debenture. आता रजिस्टर्ड डिबेंचर असतात त्यांना कंपनीच्या रजिस्टर्ड डिबेंचरमध्ये एक बुक असतं रजिस्टर. त्यामध्ये डिटेल रेकॉर्ड केले जातात, जसं की नाव, ॲड्रेस ह्या संबंधीचे डिटेल्स. आणि बॅरर डिबेंचर कॅन बी ट्रान्सफर बाय मेअर डिलिव्हरी ऑफ डॉक्युमेंट. बॅरर डिबेंचर ह्यामध्ये कुठल्या डिबेंचर होल्डरचं नाव नसतं, फक्त ते एक डॉक्युमेंट असतो, तो हँड टू हँड तुम्ही एक्सचेंज करू शकता, जसं बॅरर चेक असतो त्या पद्धतीने. आणि चौथा टाईप आहे डिबेंचरचा कन्व्हर्टेबल अँड नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर.
कन्व्हर्टेबल डिबेंचर ते डिबेंचर असतात त्यांना पार्टली किंवा फुल्ली इक्विटी शेअरमध्ये एका पिरियडमध्ये कन्वर्ट होतात आणि नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर इक्विटी शेअरमध्ये कन्वर्ट होत नाहीत. तर ह्याप्रमाणे आपला पहिला बॉर्डर कॅपिटल झालं आहे डिबेंचर. सेकंड बॉर्डर कॅपिटल आहे एक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. जसं की आपण बघतो सामान्यपणे असतं जो बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवतो त्या पद्धतीनेच कंपनी पण नॉर्मल पब्लिककडनं डिपॉझिट ॲक्सेप्ट करते. त्याला पब्लिक डिपॉझिट असं म्हणतात. तर पब्लिक डिपॉझिट इज अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फायनान्सिंग शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी. तर कंपनीला शॉर्ट टर्मसाठी जर लोनची रिक्वायरमेंट असेल तर कंपनी पब्लिक डिपॉझिट ॲक्सेप्ट करते. पिरियड फॉर 6 months to 36 months. आता कमीत कमी 6 महिने किंवा जास्तीत जास्त 36 म्हणजे 3 वर्षासाठी पब्लिक डिपॉझिट कंपनी ॲक्सेप्ट करू शकते. त्यानंतर होतं बॉन्ड कंपनी किंवा गव्हर्नमेंट मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट इश्यू करते. बॉन्ड इज अ डेब्ट सिक्युरिटी. ऑल बॉन्ड आर मॅच्युरिटी or have maturity date and is paid certain date in the future. बॉन्ड एक प्रकारचं कर्ज आहे. बॉन्ड इश्यू केले जातात. त्यांना एक मॅच्युरिटी पिरियड असतो आणि त्या मॅच्युरिटी पिरियड त्यांना रिकमेंड केले जातात. इट प्रोव्हाइड लॉंग टर्म फायनान्स लाईक पिरियड 5 to 10 to 25. आता बॉन्ड हे एक लॉंग टर्म फायनान्सचा प्रकारमध्ये येतं. म्हणजे 5 वर्ष ते 25 वर्षापर्यंतचे बॉन्ड इश्यू केले जातात. आता ते बॉन्ड हा क्रेडिटर आहे कारण त्याला वोटिंग राईट्स पण नसतात आणि त्याला फिक्स रेट ऑफ इंटरेस्टही मिळतो. आता थर्ड पॉईंट. फोर्थ, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट अँड ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट. ओके, हे समजण्यासाठी आपण एक कॉन्सेप्ट समजून घेऊया की इंडियन कंपनी जेव्हा शेअरमध्ये डील करते तर त्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे दिल्लीमध्ये आहे या 2 स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड करावं लागतं त्यांचे शेअर. ते लिस्टेड झाल्यानंतर आपण ते ट्रेड होतात, बाय अँड सेल होतात आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये. पण जर त्याच कंपनीला इंटरनॅशनल मार्केटमध्ये जायचं आहे, जसं की अमेरिकेत लिस्ट व्हायचं आहे किंवा युरोपमध्ये लिस्ट व्हायचं आहे, तर तो डायरेक्टली जाऊन लिस्ट नाही होऊ शकत. तिकडची ती ऑथॉरिटी असते किंवा डिपॉझिटरी असते. तर डिपॉझिटरीकडनं त्याला आधी परमिशन घ्यावी लागते लिस्टिंगची. जेव्हा तो डिपॉझिटरी त्याला डिपॉझिटरी रिसिप्ट इश्यू करते. ते डिपॉझिटरी रिसिप्ट इंडियन कंपनी घेऊन तिकडच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड होतात आणि ते डिपॉझिटरी ॲज अ इक्विटी शेअर करून ट्रेड होतात. ओके, तर ADR, American Depository Receipt, and Global Depository Receipt are dollar-euro denominated instrument traded in USA and Europe Stock Exchange. आता ADR, American Depository Receipt, ते डॉलरमध्ये ट्रेड होतात USA मध्ये, म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये. आणि GDR, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट आहे, ते युरोमध्ये ट्रेड होतात युरोपियन स्टॉक एक्सचेंजमध्ये. तर ADR and GDR represent fixed number of share they traded like regular share in the foreign stock exchange. तर ADR GDR म्हणजे एक प्रकारे फिक्स नंबर ऑफ शेअर रिप्रेझेंट असतात. ते तुमच्या रेग्युलर तिकडच्या फॉरेनच्या रेग्युलर मार्केटमध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेड केले जातात. ज्या पद्धतीने फॉरेन कंपनी इंडियन कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करते हे ADR किंवा GDR विकत घेऊन, त्या पद्धतीने कंपनीने फॉरेन मार्केटमध्येही पैसा रेस करू शकते. 5वा, कमर्शियल बँक. कमर्शियल बँक आपले नॉर्मल जी बँक्स असतात प्रायव्हेट सेक्टरच्या किंवा पब्लिक सेक्टरच्या, त्या कमर्शियल बँक. ही कमर्शियल बँक शॉर्ट टर्म लोन प्रोव्हाइड करण्यामध्ये किंवा मिडियम टर्म लोन प्रोव्हाइड करण्यामध्ये हेल्प करते कंपनीजला. ह्यामध्ये काही शॉर्ट टर्म प्रकार म्हणजे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी क्रेडिट करंट अकाउंट होल्डर असतात त्यांना मिळते. म्हणजे एक लिमिट त्यांना दिली जाते, त्या लिमिटपर्यंत ते ॲडिशनल अमाऊंट बँकेमध्ये विड्रॉ करू शकतात आणि ते सर्टेन पिरियड म्हणजे ती 45 डेजमध्ये त्यांना रिपेमेंट करायचं असतं विथ इंटरेस्ट. कॅश क्रेडिट मध्ये पण कंपनीला जास्त अमाऊंट विड्रॉ करायला अलाव करते, पण ही कॅश क्रेडिटमध्ये तुम्हाला तारण द्यावं लागतं काहीतरी. त्या तारणावरती तुम्हाला लोन मिळतं. डिस्काउंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंजमध्ये
बिल ऑफ एक्सचेंजमध्ये काय असतं, समजा ए पर्सनला बी पर्सनकडून 10,000 रुपये येणे आहे 3 महिन्यानंतर, तर ए एक बिल ऑफ एक्सचेंज बनवतं की बीकडनं मला 10,000 रुपये 3 महिन्यानंतर येणं आहे, आणि एला अचानक पैशाची गरज बसली, तर ए काय करतो, हे जे बिल आहे ज्यामध्ये 3 महिन्यानंतर त्याकडे 10,000 रुपये बीकडनं येणार आहेत, ते बिल घेऊन बँकेमध्ये जातो, आणि बँक त्या बिलला डिस्काउंट करते, म्हणजे 10,000 रुपये येणार तर बँक एला 9,000 रुपये देते, आणि बँक ते बिल आपल्याकडे ठेवून ते 3 महिन्यानंतर ते येणारे 10,000 रुपये ते बँकमध्ये सबमिट बँक जाऊन कलेक्ट करते. तर ह्या प्रकारे बिल ऑफ एक्सचेंज सबमिट करून पण कंपनी पैसा मिळवू शकते. कॅश लोन म्हणजे एक प्रकारे लोन, ज्यामध्ये तुम्हाला एक इंटरेस्ट पे करून लोन मिळतं. आता 6वा, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आता फक्त बँकच नाही जी तुम्हाला लोन प्रोव्हाइड करू शकते, बँकचे बाकीचे पण बिझनेस असतात. तर त्यामुळे आपली गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटने फायनान्शियल इन्स्टिट्यूट काढले. ते फक्त बिझनेसमॅन लोकांना लॉंग टर्म किंवा मीडियम टर्म लोन प्रोव्हाइड करून देतात. सो सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश स्पेशल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन फॉर प्रोव्हाइडिंग इंडस्ट्रियल फायनान्स, प्रोव्हाइड मीडियम अँड लॉंग टर्म फायनान्स. आता जर तुम्ही फायनान्शियल इन्स्टिट्यूट वगैरे गेलं तर युनिट ट्रस्ट इंडिया, UTI, LIC किंवा IDBI आहे, ICICI बँक, हे सर्व फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत जे बिझनेस लोकांना, बिझनेसमॅन पर्सनला लॉंग टर्म किंवा मीडियम टर्म लोन प्रोव्हाइड करतात. ट्रेड क्रेडिट आर द क्रेडिट सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिस विच हॅज टू बी पेड इन द फ्युचर डेट. तर ट्रेड क्रेडिट बघायला गेलं तर जसं की मोस्ट ऑफ द किराणा मालचं दुकान आपण बघतो, ज्यामध्ये जेवढ्या वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू जो किराणा मालवाला आहे तो कॅशवरती कधी होलसेलर कॅशवरती घेत नाही, तो क्रेडिटवरती घेतो. 3 महिन्याच्या नॉर्मली 3 महिन्याचं क्रेडिट असतं. 3 महिन्याच्या क्रेडिटवरती ते लोक 1 महिना किंवा 3 महिन्याच्या क्रेडिटवरती ते पूर्ण माल घेतात, आणि 1 महिना किंवा 3 महिन्यानंतर ते पेमेंट करतात. आता कंपनी पण रॉ मटेरियल जो आहे तो क्रेडिट बेसिसवरती कधी घेते, त्यामुळे कंपनीला एक टाईम पिरियड भेटतो प्रोडक्ट रॉ मटेरियलचं पैसे गुडमध्ये कन्वर्ट करून बाजारामध्ये विकून प्रॉफिट कमवण्यासाठी. तर नॉर्मली 1 ते 3 महिन्याचा हा क्रेडिट पिरियड असतो. ह्या पद्धतीने पण कंपनी एक प्रकारे पैसा मिळवते. तर ह्या पद्धतीने आपले बॉरोड कॅपिटल सेकंड चॅप्टरचा बॉरोड कॅपिटल पण आपण कव्हर केला आहे, आणि आपला सेकंड चॅप्टर आहे SPचा सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स, तो संपलेला आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये तर हा चॅप्टर फार इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक डिस्टिंग्विश बिटवीन विचारलं जातं मिनिमम, जसं की इक्विटी शेअर वर्सेस प्रेफरन्स शेअर्स, किंवा इक्विटी शेअर डिबेंचर शेअर, प्रेफरन्स शेअर डिबेंचर शेअर, बॉरोड कॅपिटल, ओन कॅपिटल. या पद्धतीने तुम्हाला एक डिस्टिंग्विश बिटवीन एक्झाममध्ये नॉर्मली विचारलं जातं, आणि प्लस तुम्हाला एक लॉंग आन्सरमध्ये किंवा शॉर्ट नोटमध्ये एक फीचर ऑफ इक्विटी किंवा डिबेंचर किंवा प्रेफरन्शियलचे फीचर्स विचारतात, किंवा टाईप ऑफ प्रेफरन्शियल किंवा टाईप ऑफ डिबेंचर अशा प्रकारे क्वेश्चन येतो. तर नॉर्मली मिनिमम ऑर्जुमाच्या पेपरमध्ये मिनिमम 10 मार्काचं तरी ह्या चॅप्टरमध्ये विचारतात. तर हा चॅप्टर पूर्ण तोंडपाठ थरो करायचा आहे तुम्हाला. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बरोबर बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडे पोचेल. तोपर्यंत शिकत राहा, अभ्यास करत राहा.